कुशरून वर्सेस सिलर सोबत जी मॅच झाली त्या मॅचचा सामनावीरचा किताब आपण अर्जुनला देणार आहोत. कुशरून संघाचा अर्जुन आणि शैलेश दोन्ही खेळाडूंनी यायचं. आपल्या दोघांना पहिल्या मॅचचा आणि दुसऱ्या मॅचचा सामनावीरचा किताब मात्र दिला जातोय. नेक्स्ट मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये असेल. एका बाजूला DK स्पोर्ट पाटील आव्हाड त्यांच्या विरुद्ध खेळत असताना महिन संघ आपण खेळताना पाहायला भेटेल. दोन्ही संघामध्ये ही लढत असेल. टॉस जिंकलाय पाटील आव्हाड संघाने. संपत साहेबांच्या शुभ असते आपण त्यांना देऊयात हे सामनावीरचा पारितोषिक. ओमशाह MTCच्या माध्यमातून अगदी कव्हर केलं जाते. ओमशाह MTC म्हटलं तर अतिशय फेमस आणि अतिशय क्लिअरिटी दाखवणारा ओमशाह MTC सध्याच्या घडीमध्ये चर्चेमध्ये आहे. त्यानंतर GTC लाईव्ह असेल ते देखील चर्चेमध्ये आहेत. त्यांचे सर्वे सुजितदादा देखील इथून येऊन भेट देऊन गेलेत. आजच्या दिवसामध्ये अनेक मान्यवर आपल्या या स्पर्धेमध्ये येताना पाहायला भेटतील. हॅलो ठीक धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकला अमोलजी पवार सरांचा आवाज. जाऊया मॅचच्या दिशेने. एक बिग बॅटल मात्र नक्कीच पाहायला मिळेल येणाऱ्या मॅच मध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. दोन्ही टीमला विनंती असेल आपल्या अतिरिक्त खेळाडू पाठवा. रनआउटची संधी होती. क्रीज मध्ये चांगला पोहोचलाय. टीम महिंद एक्स्ट्रा प्लेयर पाठवा या लवकर, नाहीतर ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने. बॉल अगदी डिक्लेअर मध्ये जातोय. एकच धाव. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव जरूर आली. तिथे आपण पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 2. या धावसंख्येवरती 3 बॉलचा खेळ झालाय. ओहो, इथे काठी काढले. क्लीन बोल्ड. ऋषी पाटील यासाठी ओळखला जातो आणि येणाऱ्या PTPL मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड झाली आहे. जबरदस्त फॉर्म सुरू आहे सध्याच्या घडीला. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालं.
शिशिर आलाय नवीन बॅटर नेट नंबर 3 मध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात दोन्ही संघांकडनं मात्र होत असताना मात्र पाहायला मिळते, परंतु नक्कीच ऋषीला यश आलं पहिल्या गडी माघारी धाडण्यामध्ये. चांगला बॉल तिथे हाताळलाय. पहिलं षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली फक्त आणि फक्त 2 या धावसंख्येवरती. आणि एक महत्वाचा गडी देखील माघारी धाडलाय. पहिलं षटक दुसरं षटक हाताळण्यासाठी राजू रोडे सर मात्र तयार झालेत आणि सुरुवात चांगली झाली आहे. आमचं आणि आम्हाला यायला लागणार आहे तिकडं विठलायला. तुम्हाला वाटते का मी 200 रुपये बोलतोय तुमची एक रन देतो की आता ह्याच्यातनं कट करून घ्या. किती कट करायचं कट करून घ्या. मग 500 रुपये घ्या कट करून. आता मग आम्ही काय बरोबर कट करून नाही लागले मारते ते बरोबर आहे ना. लागलाच कुठं मारा पगार बिगार काय नाही तुम्हाला प्रत्येक ड्रायव्हर पगार होतो. त्यातनं काय कट करून घ्या दिलं तरी चालेल. काही रन नाही ना आता. विकेटचं पतन झालंय. फास्ट घ्यायचं थोडंसं, कारण फास्ट क्रिकेट खेळा वेळेचा निर्बंध आहे. थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न झालाय. कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे चांगला स्टॉप केलाय. एकच धाव मात्र प्राप्त होते. नेक्स्ट मॅचमध्ये एका बाजूला ग्रामपंचायत 11 चिखलेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये वन साइड जिव्हाळा संघ आयोजक टीम मात्र नक्कीच पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही टीम आपण तयार राहायचे. चिखलेवाडी टीम कॅप्टन आपला संघ घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल व्हायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला कॉल देतोय. मोठ्या फटक्यासाठी गेलाय आणि अगदी जबरदस्त स्टॉप केलाय. जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल डबलने मात्र खेळ सुरू आहे. मोठ्या फटक्यासाठी सातत्याने प्रयत्न होतोय, परंतु प्रयत्नांना मात्र यश मिळत नाहीये. चांगली सुरुवात मी म्हणेन गोलंदाजी करणारी टीम DK स्पोर्ट्स पाटील आव्हाड संघाकडनं. पहिलं षटक ऋषीने हाताळलं. 2 धावा खर्च केल्या तर 1 विकेट देखील मिळवली. तिथे राजू रोडे सर दुसऱ्या षटकासाठी आलेत आणि चांगला बॉल तिथे हाताळलाय. तिथे आपण पाहायला गेलं तर ओव्हरची होते समाप्ती आणि दुसरं षटक तिथे इथे समाप्त झालंय. त्यांनी देखील चांगलं षटक हाताळलं. 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट देखील त्यांनी देखील मिळवली. टीमची धावसंख्या 2 षटक समाप्तीनंतर जाऊन पोहोचली. ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ डी 2 विकेट.
अनिकेत येत असताना मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी तिसरं षटक मात्र हाताळतोय. सुरेख चेंडू, पहिला बॉल अगदी चांगला टप्पा हाताळलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न मात्र जरूर पाहायला मिळालाय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलाय. बॉल हातातून निसटलाय. इथे पंचांचा इशारा, नो बॉल. पुन्हा टाकावा लागेल. अंपायर नो +1 आहे का पाठीमागे? येस, नो +1. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फ्रीडचा बॉल होता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. फेकी अगदी चांगली पाहायला मिळते. 2 धावा या ही बॉलवरती कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झालाय. तिथे मिड ऑफ मध्ये मुकदम आहेत. चांगला स्टॉप मुकदम यांच्या माध्यमातून. आज इन ॲक्शन मात्र मैदानाच्या आतमध्ये टीमला सपोर्ट करण्यासाठी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. सातत्याने टीमला सपोर्ट राहिलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग घेतली. आणि थँक्यू सो मच मानेगाव टीम. जहनमान संघ मानेगाव. आज ज्या ज्या वेळेस या मानेगाव टीमची मॅच असते, संपूर्ण ग्रामस्थ आणि संपूर्ण त्यांचा टीमचे सपोर्टर मात्र नक्कीच पाहायला मिळतात. मोठ्या फटकासाठी जरूर गेलेत. अक्षय आहे. चांगला स्टॉप अक्षयच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. तिथे 2 धाबा देखील नक्कीच प्राप्त होत आहेत. टीमची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 3 षटक समाप्त झाले. थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. यानंतर आपण टॉस घेणार होतो. चिखलेवाडी आणि वन साइड जिवाळा आयोजक टीम. हो, चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा मात्र चेंडू मात्र पाहायला मिळतोय. कुठे गेला रे? हा, इनिंगलाच बोलतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न, 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळाला. आणि वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन स्कोर कार्ड. 14 धावा.
तीन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अंतिमचं षटक सुरू आहे आणि अंतिमच्या षटकामध्ये 3 बॉलमध्ये किती धावा धावफलकावरती लागतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा टाकावा लागेल. अवंत धावसंख्येमध्ये भर पडेल. टीम चिखलेवाडी आपल्याला विनंती असेल, आपण आलात तर कॅप्टन आपण यायचं आहे. आता मॅच संपत आली, इनिंग संपत आली आहे. जर तुम्ही टॉससाठी नसेल आला तर तुम्हाला कठोर कारवाई केली जाईल. समोरच्या दिशेने जबरदस्त फटका रोहनच्या पॅटमधून आलाय आणि बॉलला पाठवलंय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फेकून दिलाय 6 धावांसाठी षटकार. नेक्स्ट मॅच मध्ये ग्रामपंचायत 11 चिखलेवाडी आपली मॅच आहे. सातत्याने आपल्याला कॉल दिला जातोय. कॅप्टन दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं. नेक्स्ट मॅच मध्ये आपण टॉस घेणार आहोत. पुन्हा एक वेळा मोठ्या फटक्यासाठी गेलेत आणि क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी आणि इथे मिळते 6 धावांची हमी. घेतोय षटकार. 2 आलेत आणि एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मैन संघाचा मात्र पाहायला मिळतोय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 27. शेवटचा बॉल देखील मोठ्या फटक्यासाठी गेले होते आणि चांगला बॉल तिथे हाताळलाय. इनिंगची होते समाप्ती. पहिले इनिंग इथे समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळाली आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. बांगबेली महिंद संघ 27-28 धावांचं टार्गेट सेट केलंय डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघासमोर. 20 बॉल करायचे आहेत डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाला. 28. जाऊया टॉस का बॉस या ठिकाणी आणि जिथे जोडले जातील अमोल सर. चला चिखलेवाडी टीम कॅप्टन या टॉससाठी. चला चिखलेवाडी टीम ग्रामपंचायत 11 चिखलेवाडी टीम आपण यायचं टॉससाठी आणि 1 साईड जिव्हाळा या दोन्ही संघामध्ये मॅच होईल. एका बाजूला आयोजक असतील तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पूर्ण ग्रामपंचायत 11 चिखलेवाडी. आदरणीय अनिकेत भालेकर सरांना विनंती असेल आपण या. आपल्या शुभ हस्ते इथून केला जाईल या मॅचचा टॉस. ग्रामपंचायत 11 चिखलेवाडी आणि 1 साईड जिव्हाळा दोन्ही संघाचा कॅप्टन या प्लीज. चिखलेवाडी आपल्या संघाचा कॅप्टन या. चला चिखलेवाडी कॅप्टन या प्लस लगेच या टॉससाठी यायचं आहे प्लीज. ग्रामपंचायत 11 चिखलेवाडी कॅप्टन लगेच या प्लीज. धावत या. अनिकेत सरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. चला वन साईड जिव्हाळा संघाचं कॅप्टन या प्लीज. टॉस का पाऊस आपण पाहतोय. कुमार निलेश मोहिते आणि विहान भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. जिव्हाळा चषक 2025 ची ही रणसंग्राम आपण पाहतोय. काका ज्वेलर्स डेबेवाडी माननीय संतोष जाधव साहेब यांच्या माध्यमातून हा टॉस का बॉस पाहतोय. त्यानंतरनं स्वर्गीय समीर दादा डिगे. सर्वजण मात्र दादांना मिस करत असतील परंतु खरंच त्यांची आठवण म्हणून इथून बॅनरवरती त्यांचा हास्य चेहऱ्याचा हा फोटोस आपण पाहतोय. अतिशय दुःखद घटना आपण पाहिली. जीवाभावाचे समीर दादा आपल्यात नाहीत परंतु त्यांची आठवण म्हणून या जिव्हाळा चषकामध्ये नक्कीच त्यांचा फोटो इथून टॉस का बॉसमध्ये आपण पाहतोय. ग्रामपंचायत 11 चिखलेवाडी आणि 1 साईड जिव्हाळा दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्यासोबत आहेत. अनिकेत दादा साहेबांच्या सोबत इथून केला जातो टॉस. स्विंग इन द टॉस आणि टॉस मागितला जाईल इथून
चिखलेवाडीकडे टॉस मागितला जाईल, टॉस उडवला जाईल. स्विंग द टॉच आणि इथून काटा हा कॉल असेल आणि कॉल आहे. मात्र इथून चिखलेवाडी संघाच्या साईडतून चिखलेवाडी संघ इथून टॉस जिंकला. सर्वप्रथम निर्णय काय असेल? गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना जिव्हाळा चषक खेळताना कसं वाटतंय? आयोजन तर खूप चांगलं आहे, खेळायला पण मजा येईल. कितपत धावांपर्यंत इथून तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न कराल? समोरचा संघ आपण पाहतोय, कारण पाटण तालुक्यामध्ये दादा संघ आहे आणि या संघाला थांबवण्यापर्यंत किती दहावीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 35 ते 40 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. 35 ते 40 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न इथून केलेला करणार आहेत चिखलेवाडी संघ. ऑल द बेस्ट तुम्हाला असतील आणि ऑल द बेस्ट व जिव्हाळा संघ आपल्याला देखील ऑल द बेस्ट असतील. आणि अनेक दादा आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत केलेलं आहे. टॉस जिंकला इथून टीम चिखलेवाडी संघाने आणि सर्वप्रथम इथून गोलंदाजी करू हा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलं आहे वन साईड जिव्हाळा संघाला. पाहूयात नेक्स्ट मॅचमध्ये पाटण तालुक्याचा बाहुबली अतुल भालेकर राहील समोर मॅच. जाऊया आपण कमबॉक्समध्ये आशिष चोरगे यांच्याकडे. थँक्यू सो मच. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात होते. लक्ष्य 29 धाबांचं. 20 चेंडू 29 करायचे आहेत. गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय RDX यांचा पहिलाच बॉल व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येने षटकाची सुरुवात केली आहे, परंतु समोर आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये सुनील सागावकर आयकॉन खेळाडू आणि त्याचबरोबर 9 सेकंडला देखील आयकॉन खेळाडू ऋषी पाटील आज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 29 धावांचा टार्गेट कंप्लीट करण्यासाठी परत एक वेळा खराब बॉल. सलगचा दुसरा वाईट बॉल हाताळलाय. दिशा थोडीशी खराब पाहायला मिळते, दिशेपासून कुठेतरी भरकटतोय. परत एक वेळेला व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा भरपूर धावफलकावरती लागल्यात. परत एक वेळा व्हाईट बॉल. 28 धावांचं लक्ष आहे, माफ करा 27 झाल्यात. 28चं टार्गेट सेट केलंय. आतापर्यंत 4 वाईट बॉल हाताळलेत, म्हणजे जवळजवळ आता षटक कंप्लीट होईल. आता चांगला बॉल आहे, त्याच्यावरती आक्रमण केलंय, परंतु जास्त काही मिळणार नाहीये. तिथे एकच धाव प्राप्त होईल. सुनील सागावकर आहेत. मोठे फटके मारण्यामध्ये तरबेज असणारा हा बॅटर पाहायला मिळतोय. आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये त्यांना देखील पाहणार आहोत. कुठल्या टीम मध्ये गेले ते? फ्लिप केलाय, फ्लिक ऑफ द रिस्क. डीप मध्ये फिल्डर चांगला कॅच तिथे पकडलाय आणि सुनील सागावकर यांना धाडलंय माघारी. रणधीर होता, कुठलीही चुकी केली नाहीये रणधीरने आणि डीप मध्ये चांगली कॅच रणधीरने पकडली आहे आणि सुनील सागावकर यांना मात्र माघारी धाडण्यामध्ये नक्कीच यश आलंय. कोयना लायन्स या टीम मध्ये सुनील सागावकर PTPL मध्ये खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला ऋषी पाटील आहे आणि तो देखील आयकॉनच्या भूमिकेमध्ये प्रिन्स वॉरियर्स या संघामध्ये नक्कीच पाहायला मिळेल तो खेळताना. इंद्रजित पाटील आलाय. इंद्रा द टायगर मैदानाच्या आतमध्ये इंडिया नंबर 3 मध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. परंतु आपण जर पाहायला गेलं तर दत्ता यांनी काय कमबॅक केलंय. 4 बॉल खराब हाताळले, परंतु त्यानंतर एक चांगला टप्पा त्यांनी हाताळला.
आणि त्यावरती मात्र सुनील सागवकर महत्त्वाची विकेट त्यांनी माघारी धाडली, हे महत्त्वाचं होतं. इंद्रजित पाटील आल्या आल्या आक्रमक होतोय आणि बॉलला पाठवलंय त्याने मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार आल्या आल्या षटकार लगावलाय. इरादे स्पष्ट केलेत आणि सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका बजावताना असताना मात्र पाहायला मिळतोय. षटकार लगावलाय दत्ता यांच्या विरोधामध्ये. टीमची धावसंख्या 1 11 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या षटकातले. नेक्स्ट मॅचमध्ये चिखलेवाडी या संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. वन साइड जिवाळा संघाला करायची आहे बॅटिंग. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने कट केलाय. अगदी अडवण्याचा प्रयत्न जरूर चांगला झालाय. चांगला स्टॉप तिथे करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. दोन धावा नक्कीच येत आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल. इनफिल्डच्या वरतून उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक इथे समाप्त झालंय आणि टीमची धावसंख्या DK स्पोर्ट्स पाटील आवड संघ जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. 15 चेंडूमध्ये आता 14 धावा करायचे आहेत. चला चिखलेवाडी तयारीला लागा. मॅच संपत आली आहे. तुम्ही टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. टीम मीटिंग घ्या आणि लगेच मात्र मॅचला सुरुवात होईल. इन ॲक्शन संपूर्ण टीम चिखलेवाडी संघ येणाऱ्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. रविराज बॅटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट आणि पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. रविराजला प्राचारण केलं दुसऱ्या षटकासाठी आणि ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता इंद्रजीतचा, परंतु फटका तिथे फसला आणि बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तो बॉल विसावतोय. कुठलीही चुकी झाली नाही आहे यष्टीरक्षकाकडनं आणि फलंदाज इंद्रजीत पाटील बॅक टू दी डगआउट. अक्षय आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आल्याला अक्षयने मात्र आक्रमण केलंय आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. एक मोठा ब्लास्ट केलाय. आल्या आल्या षटकार लगावलाय. 6 धावा प्राप्त झाल्यात आणि टीमच्या खात्यामध्ये देखील 6 धावा. टीमची धावसंख्या 20. फटका फसलाय. शॉर्ट बॉलचा वापर होता आणि तू षटकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळवू शकतो ह्याचं प्रत्युत्तर दिलंय गोलंदाजाने आणि अक्षयला देखील माघारी धाडलाय. परंतु नॉन स्टॅकेट एंडला अजूनही ऋषी
उभा आहे, त्याचं अजूनही अकाउंट ओपन होत झालेलं नाही आहे. पहिल्या ओव्हरपासून नॉन सेकंड हँडला उभा आहे. नवीन बॅटर येत आहेत आणि त्याला मात्र नॉन सेकंड हँडला उभा ठेवला आहे. चांगला बॉल तिथे हाताळलाय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. तर स्ट्राईक ऋषीकडे असेल, परंतु गोलंदाज विकेटच्या शोधामध्ये. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव. टीमची धावसंख्या 21. शेवटचा बॉल. जबरदस्त फटका. ही ताकद आहे आणि ही नजाकत देखील आहे ऋषी पाटील. आणि समोरच्या दिशेने फटका लगवलाय. अगदी काळ्या पडद्याला लागतोय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने आता फक्त एका धाबेची गरज आहे विजयासाठी. येणारे 10 बॉल आणि एका धाबेची गरज. घ्या थोडासा स्पीडअप. एका धावेची गरज आहे. चला टीम चिखलेवाडी संघ सज्ज राहा आणि तिकडे वन साइड जिवाळा संघ आपण देखील सज्ज राहा. दोन्ही टीम. अजयजी वरपे सर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या जिवाळा चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. एका धावेची गरज आहे. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा मित्रांनो. आणि विजयाचा चौकार जरूर आलाय आणि ही मॅच जिंकले DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाने. हार्डलक बॅडलक टीम वांगवेली महीन संघ. चला टीम ग्रामपंचायत 11 चिखलेवाडी, टॉस तुम्ही जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तर विनंती करेन की लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि वन साइड जिवाळा संघ आपण देखील विनंती करेन की आपले बॅटर पाठवा. या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात. ऋषीला द्या. ऋषीलाच देणार ना. या मॅचचा हिरो ठरलाय. प्लेअर ऑफ द